तर आणखी एक मोठी बातमी आहे। नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। आदिवासी विकास भवन परिसरात हे आंदोलन करण्यात आलं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। 5 ऑगस्ट 2026 रोजी लागू करण्यात आलेला GR रद्द करण्याची ही मागणी केली जाते। सेंट्रल किचन पद्धत बंद करून समाज कल्याण विभाग वसतिगृहांच्या धर्तीवर आश्रमशाळांमध्ये मेस सुविधा सुरू करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तर या सगळ्या संदर्भात आंदोलन स्थळावरून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। नाशिकच्या आदिवासी विकास भवन परिसरामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। हे नेमकी आंदोलकांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याशीच बोलून घेऊयात। काय आदिवासी विकास भवनच्या बाहेर तुमच्या विद्यार्थ्यांचं काय आंदोलन आहे? सध्या संपूर्ण रस्ता बंद आहे। जो शासनाने आदिवासी विभागाने जो 5 ऑगस्टला GR काढला होता त्याच्यात त्यांनी बदल केला, 14 ऑगस्टला बदल केला, परंतु आम्हाला तो GR पूर्णपणे रद्द आणि जे आदिवासी विकास मंत्री आहेत त्यांचा राजीनामा पाहिजे। कारण की आदिवासी विकास मंत्री ह्या त्या पदाच्या लायकीचे नाही हे आम्ही सांगतोय। आणि जे गडचिरोलीमध्ये आमच्या विद्यार्थिनी मृत्युमुखी पडले आहेत, 6 विद्यार्थिनींना सर्पडोस झालं, तर आम्हाला एक प्रश्न पडतं आहे की आम्ही पहिल्यांदा अशी घटना पाहिली आहे की एकत्र 6 विद्यार्थ्यांना सर्पदंश घेतं। आम्हाला तिथं वेगळीच शंका निर्माण होते। त्याच्यात 3 विद्यार्थिनी हे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 3 विद्यार्थिनीचा उपचार चालू आहे। ज्या मृत्युमुखी विद्यार्थी पडलेले आहेत तिथं त्यांना शासनाने भरपूर असा त्यांच्या परिवाराला निधी द्यावा आणि सेंटर किचन जो आहे तो सेंटर किचन शासनाने बंद करावा। कारण की सेंटर किचनच्या मार्फत जो पोषण आणि जो जेवण दिलेला जातो तो अतिशय निकृष्ट दर्जाचा दिलेला जातं आणि त्याच्यात हे आदिवासी विभाग खूप मोठा भ्रष्टाचार करतं आहे हे आम्हाला समोरून दिसलेलं आहे। मागण्या जर पूर्ण केलं नाही त्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।